Hi, dear all student. I hope you understand from our previous video in a better way that how plants are doing the process of photosynthesis, different types of plants examples which depend on each other or on others for their nutrients need. If some deficiency there of nutrients, what effects on the plants. Now previous video also we started about nutrition in animals. In animals how nutrition is get completed, so the steps are there for the nutritions. Let us learn that steps today. Yellow color chart or yellow color writing, see student, steps in nutrition. First number, ingestion means food is taken into the body. अन्न चावून आपल्या शरीरामध्ये ते आत घेणं, इट्स कॉल्ड ॲज अ इंजेशन प्रोसेस. आपण आपल्या दातांच्या साह्यानं आपलं अन्न बारीक चावून त्याची पेस्ट सलायवाच्या मेडियममधनं, तोंडातली जी सलायवा आहे आपली लाळ, ती लाळ या अन्नामध्ये मिक्स होते. आपण चावतो खाल्लेलं, आणि जर लिक्विड पदार्थ असेल तर आपण ते ड्रिंक्सच्या स्वरूपात पिऊन टाकतो लिक्विड. पण जे सॉलिड सबस्टन्सेस, सॉलिड फूड आपण खातो ते चावून खातो. पाण्याचा वापर ते सोल्युबल होण्यासाठी सुद्धा केला जातो कुकिंगमध्ये. सो दिस इंजेशन प्रोसेस, वी आर टेकिंग दिस फूड इन अवर बॉडी. डायजेशन, कन्वर्जन ऑफ फूड इंटू सिम्पल सोल्युबल फॉर्म इन डायजेस्टिव्ह सिस्टीम हेल्प टू कन्वर्ट दिस फूड मटेरियल इंटू सिम्पल सोल्युबल फॉर्म फॉर विच वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो भरपूर पाणी ॲनिमल्स आपण स्वतः घेऊन हाताने पिलं पाहिजे, तर आपलं डायजेशन प्रॉपर होतं. ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड. आता ॲब्झॉर्प्शन प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बेस्ट न्यूट्रियंट्स, बेस्ट कंपोनंट असलेल्या फूडचं बरोबर ब्लडमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि ते कंटेंट ब्लडमध्ये मिक्स झाले की आपल्याला एनर्जी मिळते, ब्लड फ्लो होतं बॉडीमध्ये. दिस ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड is completed with the help of absorption and assimilation. Utilization of absorbed food by cells and tissues for energy production, growth and repair. आणि ह्या ब्लडमध्ये कन्वर्ट झालेल्या फूडचा वापर, आपलं हे जे ब्लड आहे ते सेल्स, टिश्यूज जे आहेत बॉडीचे, त्यांची प्रॉपर एनर्जी मेंटेन करतं बॉडीमध्ये आणि ग्रोथ, रिपेअर करतं. काही जखम झाली असेल, इंजुरी असेल, तर त्या जखमा बऱ्या करण्याचं काम ही एनर्जी, हे ब्लड करतं. त्याच्यानंतर आपली ग्रोथ, आपली वाढ ह्या ब्लडमुळे होते. सगळ्या अवयवांची आपली वाढ होत असते. वयाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये बदल होतात, आपल्या किंवा ॲनिमल्सच्या, एनिवन. So this happens because of this assimilation process. Very important para student, this for your future also. Ingestion, removal of waste products and undigested food from body. This process is called ingestion, and for ingestion process excretory system help. excretory system ज्या शरीरामध्ये रक्त बनल्यानंतर त्या फूड मटेरियल मध्ये जे अनवॉन्टेड पार्टिकल्स आहेत, अनवॉन्टेड गोष्टी आहेत, त्या आपण एक्सक्रिटरी सिस्टीमच्या माध्यमातून आपल्या शरीराबाहेर टाकल्या जातात. दॅट इज वेस्ट प्रोडक्ट अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी गेट रिमूव्ह विथ द हेल्प ऑफ एक्सक्रिटरी सिस्टीम. मग दॅट मे बी swelling, urine and excretory organs which throw whatever outside, that all material is not useful for our or animal's body and that get removed from our body. So in this way आपल्या शरीराला आपण अन्न खाल्ल्यानंतर जे चावून त्याला रक्त बनवण्यासाठी जे घटक लागतात ते आपल्या बॉडी ऑर्गन्स, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सगळ्या ह्या सिस्टीम घेतात न्यूट्रिशन प्रोसेसमध्ये आणि त्याचं वेल डायजेस्ट करून ब्लड बॉडीमध्ये राहून बाकीचा एक्सक्रीट
जो चौथा आहे तो आपण शरीराबाहेर टाकून देतो. त्याच्यासाठी एक्स्क्रिटरी सिस्टीम काम करते. सो बॉडी वर्क लाईक अ मशीन स्टुडंट, ऑटोमॅटिक मशीन. आपण काही म्हणत नाही चला आता जेवण केलं आहे आणि मी आता माझं ब्लड तरी तयार करतो बसल्या बसल्या किंवा ब्लड तरी तयार करते. नो, असं आपण करत नाही. ऑटोमॅटिक प्रोसेस, ऑटोमॅटिकली दॅट गेट हॅपन. पण ह्या सगळ्या प्रोसेस सुरळीत चालण्यासाठी स्टुडंट व्हेरी इम्पॉर्टंट, अवर बॉडी शुड वर्क प्रॉपरली. आपल्या शरीरातल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमनं चांगलं काम करायला पाहिजे आणि त्या सिस्टीमला चांगलं काम करू देण्यासाठी to work good way this digestive system for us, we must take a food which is easy to digest. According to our age we should take a proper diet. आपण आपल्या वयामानाप्रमाणे, लहान मुलं असाल तर वेगळ्या प्रकारचं अन्न, मध्यमवयीन असाल तर वेगळ्या प्रकारचं अन्न, तुमचं वय खूप जास्त असेल तर वेगळ्या प्रकारचं अन्न. वेगळ्या प्रकारचं म्हणजे जेवढं बॉडीला आपल्या आवश्यक आहे तेवढंच, आणि चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या प्रकारे शिजवलेलं फळं वगैरे सगळं आपण खाल्लं पाहिजे. इफ यू टूक जंक फूड a lot and not eating carbohydrate, protein, vitamin that contain vegetables or whatever food material, and if you are depend on only junk food students, definitely your digestive system get damaged and you have lot of problems. So to avoid all these situations, we must take proper food for nutrition purpose. So I hope you understand the main important of steps in nutrition. So in ahead part we'll see students types of nutrition in animals. Which types of nutrition are there in animals? First type is here holozoic nutrition. वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन प्राण्यांमध्ये असतात, ॲनिमल्समध्ये. दॅट फर्स्ट टाईप इज हिअर होलोझोइक न्यूट्रिशन. फर्स्ट टाईप विल सी इन डीप. अँड one more is there saprozoic nutrition, and third one is there parasitic nutrition. One by one we understand all these three main type of nutrition. I request to you all student, this science subject carry lot of scientific terms which are very important for pronunciation. You please write down this big one spelling for your learning purpose in a science notebook. Without I mention, you write down 5 times this all big one spellings. Holozoic nutrition in animals. Let us see. Amoeba does not have organs like hands and mouth. See student, amoeba diagram is shown here. The body not have proper shape. This amoeba, lot of examples are here. Amoeba, paramecium, Gulena. When our school is reopened, I will try to show in science lab. I promise you lot of time student, in a science lab I will show you these slides under microscope. You can see the paramecium slide, you can see the amoeba slide. These animals you can observe in our science lab. So I will show you that time also. See your diagram, you can see no proper shape of body of amoeba is there. Food particles are shown. Nucleus at the center, black color nucleus is shown there. So see this amoeba, and I will tell you this more about this. Amoeba does not have organs like hands and mouth. It is unicellular animal. Unicellular. We human being, we are multicellular, but amoeba is unicellular. त्याच्या बॉडीमध्ये एकच सेल असतो. इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी. त्याच्यामुळे त्याला तोंड किंवा हात कुठे आहे असं आपण सांगू शकत नाही. फ्रॉम एनी पार्ट ही कॅन टेक द फूड मटेरियल इनसाइड द बॉडी. कुठल्याही भागाकडनं तो अन्न आतमध्ये घेऊ शकतो. इट सराउंड्स द फूड पार्टिकल्स फ्रॉम ऑल साइड्स टू टेक इट इन टू द सेल. After that, it digests the food with the help of different enzymes.
undigested food is left behind as the amoeba moves further with the help of pseudopodia. In unicellular animals like amoeba, Agulina, Paramecium, etc., all the steps of nutrition occur within the unicellular बॉडी आणि त्यांच्या युनिसेल्युलर बॉडीमध्ये ह्या प्रकारचं डायजेशन केलं जातं. इन्सेक्ट्स हॅव माउथ पार्ट्स फॉर इंजेक्शन ऑफ फूड. फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट्स लाईक कॉकरोच, ग्रासहॉपर्स विच निब्बल हॅव जॉ लाईक माउथ पार्ट्स. तुम्ही झुरळ वगैरे बघितलेलं असेल. ग्रासहॉपर म्हणजे आपण त्याला पानघोडा, असं हिरव्या कलरचा पानघोडा उडतो बघा ह्या पावसाळ्याच्या दिवसात, दॅट इज ग्रास हॉपर्स. अँड जॉ लाईक माउथ पार्ट्स त्यांना असतं पुढे. बटरफ्लाईज सक फूड विथ द हेल्प ऑफ ट्यूब लाईक प्रोबोसिक्स. बटरफ्लाईज जे फुलपाखरू असतात ते सक करतात फूड मटेरियल. झाडांच्या फुलांमधनं मकरंद गोळा करत बटरफ्लाय आपल्याला सुंदर रंगाचं दिसतं, ते सक करतं फूड. ट्यूब लाईक प्रोबिक्स. मॉस्किटोज अँड बेडबग्स यूज अ निडल लाईक माउथ पार्ट टू पियर्स अँड ट्यूब लाईक माउथ पार्ट टू सक ब्लड ऑर अदर फ्लुइड्स. मॉस्किटोज आपल्या रक्तावर जगतात, ते आपल्याला चावतात आपण म्हणतो, म्हणजेच ते काय करतात, ते सक करतात. निडल लाईक माउथ पार्ट बॉडीमध्ये टाकतात आणि त्याच्यामधनं आपलं रक्त ओढून घेतात. तुम्ही जर कधी मॉस्किटो मारला असेल, डास मारला असेल तर बघा रेड कलरचं ब्लड येतं, मीन दॅट इज अ ह्युमन बिंग ब्लड ओनली दे आर टेकिंग, है ना. bedbugs also. So these animals are doing like this way their holozoic nutrition. We say them as a holozoic nutrition examples. In the next video, I will explain you remaining two types of nutrition, and then we are free to take our question answers part. I hope you understand, dear all students. Read the para today again as a homework, then draw this amoeba diagram in notebook as it is as a today's homework. And I said you already write down the spellings 5 times. This yellow color steps in nutrition para, very important para, you please write down as it is in your notebook. Hope so you understand. Take care student, be safe with your parents and complete your notebooks on time. Till that time, bye bye, thank you.